चौक नंबर 2 परिसरात वाहतुकीची समस्या बिकट झाली आहे। येथे स्पीड ब्रेकरची व्यवस्था करणे अनिवार्य आहे। तसेच चौक नंबर 2 ते नासर्डी नदी या मार्गात स्ट्रीट लाईट कमी आहेत। तेथे गुन्हेगारी व अपघाताचे प्रमाण वाढले आहे। रस्त्याची दुरवस्था झाली आहे। कृपया या समस्याची तातडीने दखल घेऊन कारवाई करावी। प्रकाश पेट्रोल पंप ते चौक नंबर 5 या पट्ट्याने वाहने भरधाव वेगाने धावत असतात। यासाठी उपाययोजना तातडीने करावी ही नम्र विनंती। अतिशय बरोबर घोगे सर, 2 नंबर चौक मध्ये मारामाऱ्या, गुन्हेगारी, चोरी, चेन स्नॅचिंग असे भरपूर प्रकार घडले आहेत। तसेच वाढत्या प्रमाणात भरधाव वेगाने दुचाकीचा आवाज करत फिरणे या गोष्टी दररोज बघायला मिळतात। तसेच तेथील झोपडपट्टीच्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। तसेच आमच्या समोरील जॉगिंग ट्रॅक मध्ये दिवसभर बाहेरचे मुलं व झोपडपट्टीचे मुलं खेळत असतात व आरडाओरडा करत असतात व तेथे रात्री दारू पित असतात। तेथील इन्स्ट्रुमेंटच्या मोठ्या प्रमाणात तोडफोड केलेला आहे। तसेच ग्राउंडला गेट दिवस रात्र उघडे असते। गेट बंद होत नसल्यामुळे मुले 4 व्हीलर 2 व्हीलर ग्राउंड मध्ये नेत असतात व मोठ्या प्रमाणात वाडवडा करून क्रिकेट खेळत असतात। त्यामुळे जॉगिंग ट्रॅकवर आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो। तिथेच नगरपालिकेचं ऑफिस असल्यामुळे ते लोक सुद्धा साफसफाई करत नाही व ग्राउंडला रात्री गेट सुद्धा बंद होत नाही। त्यामुळे रात्री सुद्धा लोक दारू पिण्यासाठी बाहेरील लोक आतमध्ये बसतात। गोविंदनगर मध्ये 4 नंबर चौकातील स्पीड ब्रेकर नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट होत असतात। तेव्हा गोविंदनगर मध्ये मोठ्या प्रमाणात चौकात स्पीड ब्रेकर लावावे, त्यामुळे लोक गाडी हळू चालवतील व ऍक्सिडेंट होणार नाही। तसेच दीप रेखा बिल्डिंगच्या जवळ गार्डन मध्ये सुद्धा बाहेरील पोरं रात्री गर्दा व दारू पित असतात। त्या गार्डनला सुद्धा गेट तोडलेली नाही। तिथं सुद्धा रात्री बाहेरील पोरं दारू पित असतात। या संदर्भात लवकरच पोलीस आयुक्त तसेच महानगरपालिकेचे आयुक्त, मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून तक्रार करणार आहोत। गोविंदनगर येथे पोलीस चौकीची निर्मिती होणे अत्यंत आवश्यक झाले आहे। येथील उद्यानांमध्ये रात्रीचे व दिवसा परिसरात अभ्यास मुले येऊन नशापाणी करतात, परिसरामध्ये उद्दम मचावतात। याबाबत नागरिकांनी बीबीएस न्यूज नेटवर्क महाराष्ट्र याचे संचालक तसेच नाशिक मेट्रो न्यूज चॅनलचे संपादक भरत गोसावी यांच्याशी बोलताना सांगितले। प्रजासत्ताक दिनी शासकीय कर्मचारी यांनी केला आत्मदहन करण्याचा प्रयत्न। दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी ताहराबाद वन परिक्षेत्राच्या कार्यालयाच्या बाहेर वन मजूर श्रमिक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र साळुंके यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणात साळुंके यांनी वन विभागाचे एका वनपालाचा नावाचा उल्लेख करत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे। यात साळुंके हे वाजले गेले आहेत। राजेंद्र साळुंके यांची दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट व त्यांचे सहकारी व तहसीलदार कैलास चावडे यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली। अधिकारी येण्याच्या आतच साळुंके यांना नाशिक ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आले होते। साळुंके यांना जो आत्मदहनाचा पावित्रा घ्यावा लागला, त्यामुळे त्यांच्या श्री पुडवे येथील संतप्त नागरिक यांनी ताहराबाद वन परिक्षेत्र कार्यालय येथे धाव घेतली असता साळुंके यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला। तसेच संबंधित वन विभागाचे अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असा इशारा नागरिकांनी दिला आहे। राजेंद्र साळुंके त्यांना आज सुद्धा हंगामी कामगार म्हणूनच नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच सर्व मजुरांच्या पगारापेक्षा कमी प्रमाणात वेतन देण्यात येते अशी माहिती मिळाली आहे। शासनाच्या नियमानुसार स्वतःच्या गावापासून 10 किलोमीटरच्या आत वन मजुरांना काम देणे बंधनकारक आहे। परंतु असे असताना सुद्धा साळुंके यांना परशुराम नगर चेकपोस्ट अर्थात महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या हद्दीवर नियुक्ती देण्यात आली होती। परशुराम नगर पोस्टवर साळुंके यांच्या गावापासून जवळपास 25 ते 30 किलोमीटर अंतर आहे। त्यामुळे रोज त्यांना ये-जा करण्यात अडचणी निर्माण होत होत्या। या सर्व बाबींचा साळुंके यांना मानसिक त्रास होत होता। वन विभागाच्या गलथानपणाच्या कारभाराला कंटाळून आपली दाद कोणी ऐकत नाही।
वेळोवेळी शासन दरबारी लेखी किंवा तोंडी निवेदन देऊन सुद्धा आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्याने साळुंखे यांनी आत्मदहनाचा निर्णय घेतला होता। प्रजासत्ताक दिनी जर एखादा शासकीय कर्मचारी यांना आत्मदहन करण्याचा निर्णय घ्यावा लागतो, याला जबाबदार कोण, तसेच संबंधित वनाधिकारी यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी, हीच आमची मागणी आहे। थोड्या वेळापूर्वी वन कर्मचारी राजेंद्र साळुंखे यांनी वन परिक्षेत्र अधिकारी तारावत यांच्या कार्यालयासमोर जे आत्मदहन केलेले आहे, त्याबाबत आपण नातेवाईक म्हणा की गावाचे रहिवासी म्हणा, आपल्या काय प्रतिक्रिया असू शकतात? शासनाचा निर्लज्जपणा, शासनाच्या आडमुठीपणामुळे आज त्या माणसाने इथं आपल्या अंगावर पेट्रोल टाकून घेतलं। अनेक दिवसांपासून शासनाकडे निलंबित मागण्या होत्या, त्यांनी आम्हाला आश्वासन पण दिलं होतं। त्या माणसाला नामपूर परिक्षेत्रामध्ये जागा पाहिजे होती, त्यांचं वय वर्ष 55 आहे, त्यांना चिचली घाटमध्ये टाकून दिलं, त्यांना येण्या जाण्यामध्ये अडचण, त्यांचे पगार थांबवले। त्यांच्यावर सागर पाटील नावाच्या कुठल्या तरी अधिकाऱ्याने अतिशय छळणूक पद्धतीने त्या वनमजुरावर इतके हल्ले केले, त्याला रस्त्यावर अडवलं, त्याच्यावर जीव मारण्याचा प्रयत्न झाला, तरीही कुठल्याही अधिकाऱ्याने याच्यावर काम केलं नाही। आणि आज कालपासून गेल्या 4-5 दिवसापासून त्या माणसाने सर्व अधिकाऱ्यांना आपल्या निवेदनाद्वारे आत्मदहनाचा इशारा दिला होता, तरी देखील निष्काळजीपणाच्या सर्व अधिकाऱ्यांनी कुठे दक्षता दिली नाही। आज त्या माणसाने त्या कार्यालयासमोर या ठिकाणी आत्मदहन करून घेतलेलं आहे। आज तो जीवमरणाशी नाशिकमध्ये लढत आहे, तारामध्ये मरणाच्या दारामध्ये लढत आहे, ताराबाद क्षेत्रामध्ये। जर त्या राजेंद्र साळुंखेला न्याय मिळाला नाही तर या ठिकाणी अखिल भारतीय महाराणा प्रताप क्रांती दल, शिवसेना बागलान, करणी सेना भारत संपूर्ण रस्त्यावर उतरेल। त्यांनी लवकरात लवकर त्यांना चांगली स्टेटमेंट मिळावी, त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्या, अशी मी या ठिकाणी माझी मागणी आहे। त्यामुळे कुठेही निष्काळजीपणा संबंधित विभागाच्या लोकांनी करू नये। पोलीस डिपार्टमेंटने पण याच्यात लक्ष घालावं, संबंधित मंत्र्यांनी पण याच्यावर लक्ष घालावं। आमदार मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसला आकर्षण तिरंगा सजावट। भल्या पहाटे रेल्वे कर्मचाऱ्यांनी साजरा केला प्रजासत्ताक दिन। तिरंगा ध्वज, तिरंगा सजावटीने पंचवटीने वेधले प्रवाशांचे लक्ष। प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नाशिक जिल्ह्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मनमाड छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई पंचवटी सुपरफास्ट एक्सप्रेसला तिरंगा ध्वज व तिरंगा फुग्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली। पंचवटी एक्सप्रेसचे सुपरवायझर रोहित भालेराव यांच्या संकल्पनेतून रेल्वे कर्मचाऱ्यांनी मनमाडच्या रेल्वे यार्डात भल्या पहाटे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला। यावेळी भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषांनी परिसर दाणादून गेला होता। डोलाने फडकणारा तिरंगा ध्वज, तिरंगा थीम सजावट अशा रूपात पंचवटी एक्सप्रेसने मनमाड रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने प्रयाण केले। यावेळी रेल्वे स्थानकावरील उद्घोषणा ध्वनिक्षेपकावरून देशभक्तीपर गीते लावण्यात आल्याने रेल्वे स्थानक परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी मनमाड। बीबीएस न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा।
श्री भरत गोसावी संचालक 98-227 85-037, श्री सतीश रुपवते संचालक 83-297 62-302, श्री बंटी आढाव संचालक 89-561 99-139. बिनवाहक एसटी बस चालकाची अचानक प्रकृती बिघडली, प्रवाशांचा जीव काही काळ टांगणीला. प्रसंगावधानाने प्रवाशांचे व चालकाचे प्राण वाचले. दिनांक 25 जानेवारी रोजी अकोला येथे एसटी महामंडळाच्या बिनवाहक बस क्रमांक MHBT 2896 जी शेगाववरून अकोलाकडे येत होती, त्यावेळेस एक गंभीर घटना घडली. वेळा गावाजवळ बस चालवत असताना चालक आसिफउद्दीन इस्लामउद्दीन याची अचानक प्रकृती खालावली. जीवाला घाबरण्यासारखी लक्षणे आल्याने त्यांनी बस योग्य प्रकारे चालवत अकोला शिवसेना वसाहत परिसरापर्यंत आणली. मात्र प्रकृती आणखीच खालावत असल्याने त्यांनी गाडी थांबवली. यावेळी शेगाव यवतमाळ शिवशाही बसचे चालक विनोद कोलोरे आणि वाहक विठ्ठल बहाड यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांनी आपली बस थांबवून बिनवाहक बस मधील चालकासह प्रवाशांना त्यांच्या शिवशाही बसमध्ये घेतले. एकदम त्याला चालू गाडीमध्ये झटका आला का? चालू गाडीमध्ये झटका येऊन त्याला ताबडतोब आणला. हे दुसरी गाडी आणली ना यवतमाळ डेपोची. हे यवतमाळ डेपोची गाडी आहे ना? हा, हे यवतमाळ डेपोची गाडी आहे. ते शिवसे ते कुठून आली ती गाडी? शेगावून आली अकोल्यासाठी. शेगावून अकोल्यासाठी आली का? बरं बरं, ठीक आहे. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी संचालक 98-227 85-037, श्री सतीश रुपवते संचालक 83-297 62-302, श्री बंटी आढाव संचालक 89-561 99-139. श्री संताजी महिला मंडळ आयोजित हळदी कुंकू कार्यक्रम अभोण्यात उत्साहात साजरा. असंख्य महिलांनी विविध उपक्रम राबवत कार्यक्रमात घेतला सहभाग. कळवण तालुक्यातील अभोणा येथील श्री संताजी महिला मंडळाच्या वतीने आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात आज उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचं आयोजन अभोणा येथील मराठी शाळेत करण्यात आले होते. परिसरातील महिलांना एकत्र आणत त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने मंडळाने या उपक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अभोणा आणि पंचक्रोशीतील महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हळदी कुंकवाच्या पारंपरिक विधी सोबतच महिलांसाठी सामूहिक खेळ, लकी ड्रॉ तसेच मनोरंजनात्मक स्पर्धेचे आयोजन केले गेले. महिलांनी उत्साहाने या सर्व उपक्रमांमध्ये भाग घेतला आणि आपल्या कलागुणांची चुणूक दाखवली. कार्यक्रमाची वैशिष्ट्ये: हळदी कुंकवाचा पारंपरिक सोहळा, मनोरंजन, खेळ आणि सामूहिक उपक्रम. लकी ड्रॉ मध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग. महिलांच्या सहभागामुळे मंडळाच्या या उपक्रमाला विशेष यश. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री संताजी महिला मंडळाच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. छाया सोनवणे, चंदाताई पवार, जयश्री सोनवणे, सविता बिरारी, सुवर्णा पवार, सुवर्णा बिरारी, वैशली सोनवणे, जयश्री पवार, कल्याणी पवार, सोनाली खैरनार, मनीषा बिरारी आदी महिलांनी कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर योगदान दिले. तसेच या संपूर्ण कार्यक्रमात खेळाचं नियोजन सुवर्णा बिरारी यांनी उत्कृष्टरित्या केले. कार्यक्रमाबद्दल मंडळाच्या सदस्या सविता बिरारी यांनी सांगितले की महिलांसाठी असा उपक्रम आयोजित करताना त्यांना एकत्र येण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळावे हा आमचा उद्देश होता. मोकळं करून त्यांना सांगता येतं की आपल्या काय व्यथा आहे आणि एकमेकींचे दुःख वगैरे ते पण इथं त्या विसरून जातात. त्याच्यामुळे आम्ही हळदी कुंकाच्या निमित्ताने सगळेजण एकत्र येतो. साधारणतः किती महिलांचा कार्यक्रम असेल? हा 500-600 महिला तरी आहेत इथे आणि हा नेहमी होतो आमचा. आता हे 7वं-8वं वर्ष आहे आमचं. ताई, पुढील नियोजन काय आहे या कार्यक्रमात?
संताजी महिला मंडळाचं हे 7वं वर्ष आहे. आम्ही खूप छान छान उपक्रम राबवलेत. पाककलेचा केलेला आहे, त्याच्यानंतर गरब्याचं नियोजन केलेलं आहे, त्याच्यानंतर आम्ही विविध स्पर्धा आणि आता ह्या वर्षी तर आमचं पूर्ण गावासाठी अभोणा पंचक्रोशीतल्या सर्व महिलांना आम्ही बोलवलेलं आहे आणि हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही आता विविध खेळांचं नियोजन केलेलं आहे, लकी ड्रॉचं नियोजन केलेलं आहे आणि भरपूर महिला खूप उत्साहात याच्यामध्ये भाग घेतात आणि आम्हाला खूप छानपणे सपोर्ट करतात. आमच्या ह्या सगळ्यांचा सपोर्ट आम्हाला खूप आनंद देतो. सगळेजण एकत्र आले की खूप उल्हासाचं वातावरण निर्माण होतं. हे खूपच छान कार्यक्रम आहे आणि आमचं बघून सगळेजण आता कौतुक करत आहे. आम्हाला खूप छान वाटतं. हा कार्यक्रम असाच खूप वृद्धिंगत हो असं आम्हाला सगळ्यांना वाटतं आणि आमची सगळ्यांची एकी यामध्ये दिसून येते. कारण आम्ही सगळे एकीने मनात कितीही काही असले तरी आम्ही इतके एकीने राहतो आणि हा आमचं 7वं वर्ष इतके उल्हासात आणि आनंदात पार पाडत आहे. यात आमचं एकीचं खूप महत्त्व आहे. ताई, आपली संकल्पना काय? आम्ही हा संताजी महिला मंडळातर्फे प्रथम कार्यक्रम सुरू केला, पण आमच्या समाजापुरती न ठेवता आम्ही इतरही महिलांना याच्यात समावेश केलं. का तर प्रत्येक महिलाच्या अंगातले कलागुण आपल्याला दिसले पाहिजे, त्यांनाही नवीन नवीन व्यासपीठ भेटलं पाहिजे, म्हणून हा उपक्रम आम्ही चालवतो आणि महिलांचाही खूप सुंदर असा साथ मिळाला. त्याबद्दल धरू का मध्ये जय. शिंदे दिगर येथे पेसा अंतर्गत अंगणवाडी मुलांना कपडे वाटपाचा उपक्रम. शिंदे दिगर येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पेसा अंतर्गत अंगणवाडीतील मुलांना कपडे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचं आयोजन समाजातील गरजू आणि लहान मुलांसाठी करण्यात आले होते. सतीश गाढवे यांच्या हस्ते हा कपडे वाटप सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या वेळी पेसा कमिटीचे अध्यक्ष रघुनाथ लहानू भोये आणि उपाध्यक्ष सोनाली सतीश गाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका गाविताई पवारताई आणि गावातील अनेक महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व पटवून देत गावातील नागरिकांनी या उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला. लहान मुलांना नवे कपडे मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. सतीश गाढवे यांनी पेसा अंतर्गत मिळालेल्या निधीचा योग्य वापर करून समाजातील मुलांसाठी काहीतरी करण्याचा मानस व्यक्त केला. त्यांनी या उपक्रमामुळे लोकांमध्ये एकात्मतेची भावना आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला. गावातील महिलांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले. अंगणवाडी सेविका गाविताई यांनी लहान मुलांच्या गरजा लक्षात घेऊन असे कार्यक्रम पुढेही होत राहावेत असं मत मांडले. कळवण अभोणा येथून महत्वाची बातमी समोर येत आहे. सावधान, 112 वर कॉल करून खोटी माहिती देताय तर मग खाल तुरुंगाची हवा. अभोणा पोलीस ठाण्यात दारूच्या नशेत खोटा कॉल करणाऱ्यावर गुन्हा दाखल. महाराष्ट्र पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी 112 हा आपत्कालीन हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे. मात्र या क्रमांकाचा गैरवापर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. असेच एक प्रकरण नाशिक जिल्ह्यातील
कळवण तालुक्याच्या आभोणा पोलीस ठाणे हद्दीत घडले आहे। दारूच्या नशेत एका इस्मानाने 112 क्रमांकावर खोटी माहिती दिल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजता सुरेश मनसराम गवळी राहणार मांगलीदर तालुका कळवण जिल्हा नाशिक या व्यक्तीने दारूच्या नशेत 112 वर कॉल करून पोलिसांना तात्काळ मदतीसाठी बोलवले। स्थानिक अभोणा पोलीस ठाण्याचे कर्मचारी विजय लक्ष्मण भोये आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ कनाशी येथील सूर्या पेट्रोल पंपावर पोहोचून सुरेश गवळी याची चौकशी केली, मात्र त्याने उडवाउडवीची उत्तर दिली आणि मोठ्याने आरडाओरड करून सार्वजनिक शांतता भंग केला। चौकशी दरम्यान सुरेश गवळी दारूच्या नशेत असल्याचे निदर्शनास आले। घटनास्थळी असलेल्या इतर व्यक्तींच्या साक्ष्यानुसार कॉल करताना सुरेशने भांडण झाल्याचे खोटे कारण दिले होते, मात्र प्रत्यक्षात कोणतेही भांडण झाले नव्हते। त्यानंतर सुरेशाला ग्रामीण रुग्णालय आभोणा येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले। वैद्यकीय तपासणीत त्याने दारूचे सेवन केल्याचे प्रमाणित झाले। सदर प्रकरणी आभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विजय लक्ष्मण भोये यांच्या फर्यादीवरून सुरेश गवळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा रजिस्टर नंबर 31/2025 नुसार महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम कलम 85(1) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 112 व 117 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास ESI गायकवाड हे करत आहेत। सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की पोलीस मदतीसाठी नागरिकांनी 112 हा क्रमांक आवश्यक परिस्थितीतच वापरावा। खोटी माहिती देऊन पोलिसांना दिशाभूल करणे हा गंभीर गुन्हा असून त्यासाठी कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल। 112 या हेल्पलाईनचा गैरवापर करू नये। आपत्कालीन मदतीसाठी कॉल करा। खोटी माहिती देणे दंडनीय आहे। सामाजिक शांतता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। वरील तत्वांचे नागरिकांनी पालन करावे। नागरिकांनी या प्रकरणातून धडा घ्यावा आणि 112 क्रमांकाचा जबाबदारीने वापर करावा असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। याबाबत सर, महाराष्ट्र पोलीस दलाची जी 112 ची हेल्पलाईन आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे? नागरिकांना ताबडतोब पोलिसांकडून मदत मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र पोलीस दलाने डायल 112 ही हेल्पलाईन सुरू केलेली आहे। ज्या नागरिकांना पोलिसांची मदत हवी असते, इमर्जन्सीमध्ये कुठल्याही क्षणामध्ये रात्री बेरात्री, त्यावेळेस डायल 112ला ते कॉल करतात आणि तो कॉल नियंत्रण रेषेला गेल्यानंतर जवळचं लोकेशन ज्या पोलिसला असेल त्या पोलिसला तो कॉल डायव्हर्ट केला जातो आणि तो कॉल आमच्याकडे आल्यानंतर आम्ही तात्काळ त्या माणसांपर्यंत पोहोचून त्या व्यक्तीला कोणत्या प्रकारची आणि कशा प्रकारची मदत पाहिजे त्या पद्धतीने त्या कॉलरला आम्ही हेल्प करत असतो। ग्रामीण भागातील नागरिकांकडून याचा सदुपयोग किंवा दुरुपयोग असा काही अनुभव आपल्याला आहे का? ग्रामीण भागामध्ये जनरली बघितलं तर अनेक लोकांना मदत जनरली कॉल येत असतात, आम्ही त्यांना मदती करत असतो। परंतु बऱ्याच वेळा लोक दारूच्या नशेमध्ये किंवा किरकोळ कारणासाठी किंवा कोणाला खोडसाळपणे असे कॉल करत असतात आणि कॉल केल्यामुळे त्याचा त्रास पोलिसांना हा होत असतो। अशा दुरुपयोग करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध आपण काही कार्यवाही करता का? जनरली 112 कॉल जसा आम्हाला प्राप्त होतो आम्ही त्या ठिकाणी पोहोचतो आणि लोकांना मदत करत असतो। परंतु काही आम्हाला असे अनुभव आलेले आहेत की काही लोक दारूच्या नशेमध्ये अगदी खोडसाळपणे असे कॉल करतात आणि सिस्टमला त्रास देण्याचा हा संदर्भ दिसून येतो। आताच परवाच्या दिवशी एका कॉलरने सूर्या पेट्रोल पंप कनाशी येथून कॉल करून भांडण चालू आहे अशी माहिती दिली। त्या ठिकाणी प्रत्यक्षात आमचे जे डायल 112साठी नेमणूक केलेले अंमलदार होते, कॉन्स्टेबल विजय भोये, ते त्या ठिकाणी गेले पण तो व्यक्ती पूर्णतः दारूच्या नशेमध्ये होता आणि आम्ही त्या ठिकाणी माहिती घेतली तर कुठल्याही असं भांडण झालेलं नव्हतं आणि हा कॉलर समोर येऊन आल्यानंतर पोलिसांकडून कॉलही घेत नव्हता। परंतु नागरिकांच्या मदतीने आम्ही त्या कॉलर शोधून काढलं आणि त्याला विचारणा केली तेव्हा त्याने मान्य केलं की आमच्याकडून असे जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने कॉल केलेला होता, म्हणून त्याला नशेमध्ये असताना आम्ही त्याला आणून त्याचं वैद्यकीय तपासणी केली आणि त्याच्यावर आम्ही महाराष्ट्र पोलीस अधिनियम दारूबंदी अधिनियमप्रमाणे कलम 85(1) प्रमाणे कारवाई देखील केलेली आहे। तर आम्ही या माध्यमातून नागरिकांना आवाहन करतो की महाराष्ट्र पोलीस दलाने डायल 112 ही हेल्पलाईन त्यांच्या मदतीसाठी केलेली आहे। त्यांना तात्काळ पोलिसांकडून मदत व्हावी, पोलिसांचं सहकार्य त्यांना मिळावं आणि वेळीच जे काही घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न शासनाकडून केले जात आहेत। परंतु
नागरिकांनी ह्या हेल्पलाईनचा चांगल्या कामासाठी उपयोग करावा. कोणत्याही पद्धतीने दुरुपयोग करू नये. दुरुपयोग केल्यास त्यांच्यावर दंडात्मक किंवा कायदेशीर ती कारवाई करण्यात येते. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. भरधाव ट्रक पुलाचा कठडा तोडून पडला रेल्वे ट्रॅकवर. मनमाड जवळच्या अनकवाडे पुलावरील घटना. सुदैवाने चालक बचावला. येवल्याकडून मनमाडकडे येत असताना झाला अपघात. ट्रक रेल्वे ट्रॅकवर पडल्याने पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत. अपघातग्रस्त ट्रक रेल्वे ट्रॅकच्या बाजूला काढण्याचं काम सुरू. रात्रीचा अंधार व अडचणींच्या ठिकाणामुळे मदत कार्यात अडचण. एक कोल्ड्रिंकचं मालवाहू गाडी आहे ती येवल्याकडनं मालेगावकडे जात असताना अनकवाडे ब्रिज आहे रेल्वेचा, त्या ब्रिजवरती कठड्याला धडकून पहिल्यांदा मध्यभागी कठडा धडकली, पुढे आली आणि दगडाची भिंतीचा कठडा तोडून ती खाली आलेली आहे. साधारणतः 25% जो ट्रकचा पाठीमागील भाग आहे तर तो रेल्वे ट्रॅकवर आहे, अपलाईनवर येते आहे. तर ते रेस्क्यू चालू आहे आणि क्रेनच्या मदतीने तो बाजूला करण्यात येत आहे. पण ऑलरेडी एक कठडा वरचा जो डिस्लोकेट झालेला आहे. रेल्वे प्रशासनाला तशी माहिती दिलेली आहे. आमचा बंदोबस्त आहे आणि सध्या सर्व मनमाड पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि आम्ही स्वतः या ठिकाणी बंदोबस्त करतो. ट्रॅफिक डायव्हर्ट केलं का? अद्याप तो ट्रॅफिक यासाठी डायव्हर्ट केलं नाही की कारण रस्त्यावर कुठलाही वाहन पडलेलं आहे अपघातग्रस्त, ते खाली पडलेलं आहे. पण जर यांना रात्रीच्या वेळी जर तो डिस्लोकेट झालेला जो कठडा आहे ज्याचा तोल ढळलेला खाली धडकेमुळे, ते जर रात्री जर त्यांना आपत्कालीन पथकामार्फत दुरुस्त करायचं असेल तर त्यांच्या माहितीप्रमाणे त्यानुसार आम्ही माननीय वरिष्ठांच्या आदेशाने ट्रॅफिक डायव्हर्जन करण्याची तजवीज ठेवली. कोणी जखमी झालाय काय याच्यात? नाही, ड्रायव्हरनं उडी टाकली अशी माहिती आहे. ड्रायव्हर इथं नाहीये आणि कोणी जखमी नाही, जीवितहानी नाहीये अथवा कोणी जखमी नाहीये. किती वेळात दुरुस्त होईल याच्याबद्दल तुमच्याशी प्रशासनाने काही रेल्वे आता दोन्ही साईडनं क्रेन मागवलेले आहेत. एकदा क्रेन आल्याने जो 25% भाग आहे पाठीमागचा जो ट्रकचा रेल्वे ट्रॅकवर आहे तो पुढे गेला की रेल्वे लाईन सुरू होईल. फक्त त्यांचं असेसमेंट करायचं आहे की तो वर जो कठड्याला धक्का बसलेला आहे तो कठड्या तसाच ठेवताना त्यांना लाईन चालू करता येईल का नाही ते त्यांनी ठरवायचं आहे. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी ठरवतील त्याप्रमाणे आम्ही त्यांना बंदोबस्त करता रिस्पॉन्ड करत आहोत. ओके सर. बातमी जिल्ह्यातील सप्तशृंगी गड येथून आहे. 1 वर्षीय परीनं देवीच्या पायऱ्या स्मित हास्य करत चढल्याचा व्हिडिओ चर्चेत आलाय. कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावर कोपगावच्या परी विस्पुते हिनं नवस पेढत 45 पायऱ्या चढल्या. भाविकांनी या घटनेला देवीचा साक्षात्कार म्हटलाय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानं परीच्या श्रद्धेचं कौतुक होत आहे. देवीचा साक्षात्कार. 1 वर्षाची परी स्मित हास्य करत चढली देवीच्या पायऱ्या. देवीच्या चमत्काराची सर्वत्र चर्चा. बघा सविस्तर व्हिडिओ बातमीतून कशी चढली परी देवीच्या पायऱ्या. महाराष्ट्रातील एक शक्तिपीठ मानले जाणारे कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावर 1 वर्षीय चिमुकलीने देवीच्या सदाचारी मार्गावरील पायऱ्या चढल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आणि त्या निमित्ताने या व्हिडिओची सध्या चर्चा सर्वत्र जोरदार सुरू आहे. त्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असं की
देवी सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी कोपरगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर येथील विस्पुते कुटुंबातील 1 वर्षीय परी इने वनी गडावर चक्क गुडघ्यावर चालत स्मित हास्य करीत पायऱ्या चढल्या आहेत. विस्पुते कुटुंब आपल्या लाडक्या परीचा जन्मदिवस साजरा करून दुसऱ्या दिवशी देखील परीच्या मोठ्या बहिणीचा जन्मदिनानिमित्त सप्तशृंगी गड येथे आपल्या कुटुंबातील सदस्यांसह आशीर्वाद रूपी दर्शनासाठी आई सप्तशृंगी गडावर आले होते. सहकुटुंब पदचारी मार्गावरून मंदिरात दर्शनासाठी जात असताना अचानक त्यांची 1 वर्षीय लाडकी कन्या परी गोविंद विस्पुते वय 1 वर्ष इने नवस फेडावा असा परिक्रम करत तब्बल 45 पायऱ्या स्मित हास्य करीत चढली. आपल्या मातापितांसाठी दीर्घ आयुष्य वाढावे म्हणून जणू देवीला साकडेच परीने घातले की काय असं मत दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी अनुभवले आहे. पायऱ्या चढताना व स्मित हास्य करत असताना तिचा क्षण वडिलांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. भगवंताची खरी श्रद्धा मनात ठेवून अशी ही माया तिच्या डोळ्यात हास्यात दिसत होती. हा मन प्रसन्न करणारा हा अविस्मरणीय क्षण तिच्या माता, पिता, बहिणी, नातेवाईकांनी तसेच भाविकांनी बघितला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने छोट्याशा चिमुकलीचे खूप कौतुक होत आहे. तसेच अपार श्रद्धा असणाऱ्या भाविकांच्या मते हा देवीचा साक्षात्कारच म्हणावा लागेल असं मत व्यक्त केलं जात आहे. आयशर गाडीच्या अपघातात महिलेचा मृत्यू झालाय. चालक फरार असल्याचं देखील बोललं जात आहे. सातपूरच्या महिंद्रा सर्कल येथे आयशर गाडीची मोटरसायकलला धडक झाली. सुनीता जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर निंबा जाधव जखमी झाला. लग्नाचा ड्रेस घेण्यासाठी निघालेल्या दाम्पत्यावर दुर्दैवी आपत्ती आल्याचं बोललं जात आहे. सातपूर पोलीस तपास सुरू असून आयशर चालकाचा शोध घेण्यात येतोय. चेंबरवर सातपूर मनपा ट्रॅफिक पोलीस अजून किती बळी घेणार? महिलेचा आयशर गाडीने घेतला बळी. नाशिकच्या सातपूर परिसरातील अंबिका स्वीट महिंद्रा सर्कल येथे आयशर गाडीने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. मोटरसायकलवरील निंबा जाधव हे जखमी झाले होते. निंबा जाधव वय 56 वर्ष राहणार अशोकनगर सातपूर व सुनीता निंबा जाधव वय 50 वर्ष हे दोघे मोटरसायकल क्रमांक MH15 AX 8981 स्प्लेंडर या गाडीने लग्नाचा ड्रेस घेण्यासाठी अशोकनगर येथून महिंद्रा सर्कल या ठिकाणाहून जात असताना मागून आयशर क्रमांक MH14 KA 4885 या वाहनाने जोरदार धडक दिली. त्यानंतर आयशर वाहन चालक याच्या पुढील चाकाखाली येऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला. मात्र निंबा जाधव हे थोडक्यात बचावले. त्यानंतर आयशर वाहक हा घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस घटनास्थळी धाव घेत महिलेला अँब्युलन्स मध्ये पाठवले. या प्रसंगी महिंद्रा सर्कल येथे बघ्यांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. सातपूर परिसरात सातपूर MIDC मध्ये जाणारा जो रस्ता आहे अंबिका सर्कल जवळ या ठिकाणी एक मोठा अपघात झालाय. या अपघाताच्या ठिकाणी एका माणसाला आपला जीव गमवावा लागलाय. या ठिकाणी जी सिग्नल व्यवस्था आता इथं प्रशासनाने केली ती पूर्णपणे चुकीची आहे. मधला सर्कल अजून तिथला काढला गेलेला नाहीये. 50 मीटरचा रस्ता आहे. मोठमोठे वाहने आपल्या MIDC जात असतात पण कुठल्याही प्रकारचा हा सर्कल हे अरुंद करण्याची प्रशासनाने अजूनही दखल घेतलेली नाहीये. या ठिकाणी जो हा अपघात झाला या पूर्ण जबाबदार हे महानगरपालिका व प्रशासन राहील. या ठिकाणी